नमस्कार शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ठळक बातम्या. मोकळ्या कांद्याचे दर पडले, शेतकरी संतप्त, शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. चार लाख शेतकऱ्यांचा पीक विमा कापणी प्रयोग अहवालावर अवलंबून 2 लाख शेतकऱ्यांना मिळाली 25% रक्कम. लाल मिरचीचा ठसका उतरल्याने मसाला बाजार स्थिर, यंदा आंध्र प्रदेश, कर्नाटकात मिरचीचे जास्त उत्पादन. मार्चमध्ये तापमान 40 अंशावर, 5 तालुक्यात पाणी टंचाई, दुष्काळाच्या झळा. सोलापूरमध्ये 19 गावात 21 टँकरने पाणी पुरवठा सुरू. आळेफाटा बाजारात कांदा 160 रुपयाला 10 किलो, 23,992 कांदा पिशव्यांची झाली आवक. वृक्षांची कत्तल, कीटकनाशकांच्या वापरामुळे पक्ष्यांची संख्या घटते, पक्षीप्रेमी चिंतेत. दुष्काळग्रस्तांचे 35.81 कोटी, आचारसंहितेच्या कचाट्यात महसूल विभागामुळे नामुष्की, याला याद्या अपलोड करण्याचा पडला विसर. सूर्यघर योजनेसाठी जिल्ह्यातील 21,000 घरांचे सर्वेक्षण पूर्ण, उर्वरित टप्पा जून नंतर. जिल्ह्यातील 40,000 नागरिकांना मिळणार लाभ. बांबूसाठी 300 शेतकऱ्यांची नोंदणी, प्रत्यक्षात लागवड केली 5 जणांनी. बीड जिल्ह्यातील प्रयोग. शेतकरी विम्यापासून वंचित, दाद कोणाकडे मागावी हेच कळेना, पीक विमा मिळत नसल्याने शेतकरी नाराज. खुशखबर, पोलीस पाटलांच्या मानधनवाढीचा प्रश्न सुटला, एप्रिलपासून लागू होणार वाढीव मानधन. निम्न दुधना तळाला, 80हून अधिक गावावर जलसंकट, गेल्या वर्षीच्या तुलनेत 39% घट. रमजान निमित्त कलिंगड, खरबूज, पपई खाते भाव, यंदा 25% भाववाढ. रोजा सोडताना फळांचा होतोय अधिक वापर. चेन्नईतील नागवेलीची पाने राज्यातील बाजारात दाखल, सांगलीतील पानांचा दर कमी, उत्पादक संकटात. गहू आवक वाढली, विदर्भातील स्थिती दरवाढीचा व्यापाऱ्यांचा अंदाज. गाळयुक्त शिवारसाठी 5.8 कोटी रुपये वितरित, हिंगोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक 4 कोटींचा निधी. जिरायती कापसाचे पीक यंदाही तोट्यातच, पीक कापणी प्रयोग, नगर जिल्ह्यात हेक्टरी 414 किलो उत्पादकता. विदर्भात वादळी पावसाचा इशारा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. सिन्नर तालुक्यात दूध उत्पादन 20% घटले, दुष्काळाच्या झळा, चारा, पाणी टंचाई, उन्हाचा तडाखा. वादळी पाऊस, गारपिटीने 8,000 हेक्टरला तडाखा. यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती तब्बल 100 गावात गारपीट. सोने चांदी दरात वाढ सुरूच, सोन्यातील गुंतवणुकीचा होतोय भाववाढीवर परिणाम. बाजारात सोयाबीनची आवक वाढली,
हरभऱ्याचे दर घसरले. उदगीर बाजार समिती घरी साठवणूक केलेले सोयाबीन आले बाजारात. कळमकरांना पाण्यासाठी सप्टेंबरपर्यंत नो टेन्शन. मांजरातील साठा राखीव, दिवसाआड पाणीपुरवठ्याची मागणी. शिराळा तालुक्यात 7 पाझर तलाव कोरडे ठणठणीत. बांबवाडे, वाकाईवाडी, भटवाडीत टँकरची मागणी.